जुळे सोलापूर भागातील महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी महेश इजगे यांची निवड करण्यात आली। जुळे सोलापूर भागातील श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर सामाजिक प्रतिष्ठान संचलित बसव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील जल्लोषात 12व्या शतकातील आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी यंदाच्या वर्षी बसव जन्मोत्सवाबाबत गुरुवारी 2 एप्रिल रोजी जुळे सोलापुरातील बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या नियोजन आणि वार्षिक बैठकीप्रसंगी यंदाचे मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष म्हणून महेश इजगे, उपाध्यक्ष राहुल उपासे, सचिव शिवराय आलुरे, कोषाध्यक्ष लिंगराज खॅडे, कार्याध्यक्ष सिद्धाराम एणेगुरे यांची निवड करण्यात आली। नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाचे संस्थापक श्रीशैल हत्तुरे, माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळली, माजी गट शिक्षणाधिकारी भांजे, राजकुमार सारणे, अमित रोडगे, विजय शाबादी, सुभाष हत्तुरे, अण्णप्पा सतुबर, काशीनाथ भतगुंडकी, श्रीकांत पाटील, विश्वास पाटील, महांतेश झेंडेकर, परमेश्वर माळगे, खंडू सलगर, उमेश मळेवाडी, संगमेश्वर कांबळे, वीरेश हिरेमठ, धनंजय वर्नाळ, भीमाशंकर हत्तुरे, विजय कोनापुरे, अविनाश बोदले, धर्मराज नाशी, प्रदीप माडीवाल, मयूर स्वामी, सचिन कोटाणे, रितेश किल्जे, सिद्धाराम बिराजदार, अजिंक्य उप्पिन यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यंदाच्या वर्षी बसव प्रतिष्ठानच्या वतीनं भक्तिपूर्ण वातावरणात पारंपरिक रीतीनं मिरवणूक काढून मोठ्या उत्साही चैतन्यमय वातावरणात बसव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। जनतेचा आदर्श कोणाला आहे असो चालायचं, जे आलाय घेऊन जाऊ, येत नाही त्याला सोडून जाऊ, अलवा येते फुलवा येते त्यांना तसंच घेऊन जायचं। एक फूट पुढे गेले की 4 फूट मागा। आमच्या रक्तात काही दिवस लागतोच, कोणाला राग आहे कोणाला राग नाही, बाबाला काय रागच येत नाही आणि त्यात जे करायचं ते करून सांगायची नाही गरज नाही, हे त्याच्या रक्तातच आहे। मामा बाबा बसवणं सगळं बोलत नाही काय नाही, तुम्ही करा मी आहे, तुम्ही लढो कपडे सांभाळ, ज्याच्या नशिबात ते लिहिले ते होत नसते। त्याच्यामुळे माझ्या नशिबात कॅन्सर होतं असं मला माहिती नव्हतं। उदाहरण काय देतो बघा, मी तंबाखू गुटखा कधीच खाल्लेले नाही आणि कर्नाटकमध्ये बसवेश्वरचं माहिती होते, पण इथं आपल्याकडे जास्त माहिती नाही आहे, म्हणून बसवेश्वरच्या बद्दल प्रत्येकाने थोडंसं एक काही वक्तव्य आपले काशीनाथ आहे एक टीम तयार करावं आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये म्हणा कुठेतरी एक असं चौकामध्ये त्या ठिकाणी व्याख्यान बसवेश्वर संदर्भात जर आयोजन केलं तर खूप चांगलं होईल आणि बसवेश्वरचं कार्य किती महत्त्वाचं आहे हे कळते। 12व्या शतकामध्ये त्यांनी कार्यकरी कैलास असं सांगितलं, काम केल्याशिवाय अत्यंत नाही, काम करा आणि हेच आपला देव आहे असं त्यांनी आवर्जून सांगितले। त्याचा आजही सुद्धा ते आम्हाला येऊ शकतं। आम्हाला तर अण्णानंतर इतरांना नಮ್ಮಂತರೂ 3 ಮಂದಿ ತಯಾರಾಗಬೇಕು। ನಾವು ವಿದ್ಯಾವಲ್ಲ ಹಾನಿ ಬಲ ಬಂದಾಗ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಒಂದೇ ಕಡೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ। ಈ ಬಸವ ಜಯಂತಿ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ರೂಪರೇಷೆಗಳು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಸೈಫುಲ್ನಿಂದ 4 ಜನಾಗಿ ಅಥವಾ 90 ಜನಾಗಿ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಆ ಕುದುರೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತ ರಥ ಅದರ ಬಸವಣ್ಣನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನಾದ್ರು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ತಾವು ಏನಾದ್ರು ಅಧ್ಯಕ್ಷ ಇಟ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಅಕ್ಕನ ಮಳವರಿಗೆ ಹೇಳುವಂತ ಅಥವಾ ಯಾರಿಗಾರ ಬಂದೋಸ್ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಸೇರಿ ಏನಾದ್ರು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಕುಂಭ ಅಂತ ನಾವು ಏನಾದ್ರು ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಯಾವ ದಿವಸ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಆ ದಿವಸ 1-1.5 ತಾಸು ಮೆರವಣಿಗೆ ಆಗ್ತದೆ। ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಚ್ಛೆ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಖರ್ಚು ಬಂದ್ರು ಬರೀ ಮಾಮ ಒಬ್ಬರು